कुपवाड येथे तरुणाच्या प्रेम प्रकरणातून निर्घृण खून, 24 तासांच्या आत दोघा जणांना अटक। कुपवाड औद्योगिक वसाहतमधील नटराज कंपनीजवळ रस्त्यालगत शुक्रवारी रात्री 10:30च्या दरम्यान तरुणाच्या डोक्यात धारदार हत्यारानं वर्मी घाव घालून खून केल्याची घटना घडली। उमेश मच्छिंद्र पाटील, वय वर्ष 21, राहणार श्रीनगर मशीद, कुपवाड असं यात मयत तरुणाचं नाव आहे। घटनेनंतर अज्ञात मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पलायन केलं आणि याबाबत भाऊ महेश मच्छिंद्र पाटील यांनी पोलिसात फिर्याद दिली। कुपवाड MIDC पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे गतीनं फिरवत 24 तासांच्या आत दोघा जणांना अटक केली। अथर्व उर्फ मॉडेल सोन्या किशोर शिंदे, वय वर्ष 19, राहणार बाळूमामा मंदिर, गणेशनगर, बामणोली। सुमित उर्फ साहिल मधुकर खिलारे, वय वर्ष 20, सध्या राहणार बजरंगनगर, कुपवाड, मुळगाव, बुलढाणा। याबाबत अधिक माहिती अशी की कुपवाड औद्योगिक वसाहतमधील नटराज कंपनीजवळ रस्त्यालगत अंधाराचा फायदा घेत शुक्रवारी रात्री 10च्या दरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी कोणत्या तरी अज्ञात कारणावरून उमेश पाटील याच्या डोक्यात ठिकठिकाणी धारदार हत्यारानं वर्मी घाव घालून त्यास गंभीर जखमी करून खून केला। उमेश रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसताच हल्लेखोरांनी पलायन केलं। घटनेची माहिती मिळताच कुपवाड MIDC पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। घटनेचा पंचनामा केला। रक्ताच्या थारोळ्यात पडले उमेश पाटील याला आयुष हेल्पलाईन टीमच्या रुग्णवाहिकेमधून मिरजेच्या शासकीय दवाखान्यात दाखल केलं गेलं। उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केलं। या प्रकरणी तपासाची चक्रे गतीनं फिरवत कुपवाड पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी पोलीस ठाण्याचे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सतीश शिंदे यांच्या पथकाने तपासाची चक्रे गतीने फिरवत 24 तासांच्या आत दोघा जणांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली। संशयितांवर कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। खुनाचं कारण अस्पष्ट आहे। अधिक तपास पोलीस करत आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कुपवाड।